तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 4 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि शुक्रवारच्या रिव्ह्यू प्रमाणे हा रिव्ह्यू पण आजचा भन्नाट दाखवलेला आहे त्यांनी आजचा भाग. तर सुरुवातीला आपण बघतोय निनाद सरांना कळलंय अभिमन्यू सरांचं आणि गौरीचं लग्न झालंय म्हणून. आता हे अभिमन्यू सरांजवळ येतच असतात की अभिमन्यू सरांना गौरीच्या काकूचा फोन आलाय. गौरीची काकू अभिमन्यू सरांना खूप आग्रह करत असे, तुम्ही मांडव परतनीसाठी येताय ना, आम्ही वाट बघतोय तुमची. अभिमन्यू सर म्हणतात अहो पण मला काम. आता ती काही बोलू देत नाही काकू त्यांना आणि म्हणते की प्लीज तुम्ही यायलाच हवं. आता अभिमन्यू सर नाईलाजास्त हो म्हणतात. आता ही फोन ठेवते खरी, पण फोन ठेवल्यावर विचार करते माझा उजवा हात जरा जास्तीच खाजवतोय, म्हणजे काय हिला पैसे येणार आहे असं हिला वाटतंय, पण हिचा प्लॅन जरा फेल झालाय. निनाद सर आलेत बरं का आता अभिमन्यू सरांजवळ आणि ते विचारतायत काय रे तू आणि गौरी काय करत होतात रे. अभिमन्यू सर त्यांना म्हणतात नाही काही नाही. का असं का बरं विचारतोयस. आता निनाद सर म्हणतात बेट्या तू मला सरळ मार्गाने सांगणार आहेस की नाही. ठीक आहे मी आता गौरीलाच जाऊन विचारतो, तू असा बदणार नाहीस. आता अभिमन्यू सर म्हणतात आमच्या दोघांचं लग्न झालंय. आता हे ऐकल्यानंतर निनाद सर म्हणतात काय काय बोललास तू, पुन्हा बोल अभि. निनाद सरांच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे. अभिमन्यू सर म्हणतात की विचित्र परिस्थिती होती त्यावेळेला, आमच्याकडे पर्याय नव्हता, ठरवून लग्न नाही केलंय, करावं लागलं म्हणून केलंय. आता अभिमन्यू सर अशी अर्धवट माहिती देतात आणि निघून जातात तिथून. पण आता निनाद सरांना समजे ना नेमकं काय गौडबंग आलंय. अभिमन्यू सर आणि गौरीचं लग्न, अरे ये बात कुछ हजम नाही हो रही. अरे देवा, त्यांनी डोक्याला हात मारला. आता बघूयात प्रेक्षकांनो, बऱ्याचशा गोष्टी आता उलगडत जाणार आहेत हळूहळू आणि मालिका इंटरेस्टिंग ट्विस्टवर येणार आहे हे मात्र नक्की आहे. आता या शेखरने काय केलंय, त्या अर्पिताला आणलंय या अभिमन्यू सरांच्या खोलीमध्ये आणि म्हणतो की बघ हे तुझ्या दादाचं अंथरूण आहे, पाहिलं का इथे, बघ बघ तुझा दादा या सोफ्यावर झोपतो आणि ती महाराणी सारखी बेडवर झोपते. अरे रे ती पोरगी आल्यापासून दादा स्वतःच्याच खोलीमध्ये परक्यासारखा राहणार ग अर्पिता, म्हणून तुला सांगतोय. हे बघ मला सांग मजबुरीमध्ये लग्न केलंय की नाही दादाने, मग आयुष्यभर हे असं लोडणं गळ्यात घालून फिरण्यात काय अर्थ आहे, सांग ना मला अर्पिता. अगं मी तर तुला सांगतोय गौरीला हाकलून द्यायला पाहिजे या घरातनं, त्याशिवाय दादाच्या आयुष्यात सुख येणार नाही, मी सांगतो बघ तुला. अरे लग्न पण आत्ताच झालंय ना, तोडायला किती वेळ लागतोय, बोल बरं तू. आणि हे बघ या घरातून तिला हकलायचं, तिला त्या गौरीला या घरातनं हकलायचं म्हणजे हकलायचं, कळतंय का अर्पिता. आता उगाचच या अर्पिताला त्याने मोटिवेट करायचा प्रयत्न केलाय प्रेक्षकांनो, काहीतरी आपलं हिचं माइंड रिफ्रेश करतोय तो शेखर. आणि आता ती अर्पिता पण तिच्या नवऱ्याचं ऐकते आणि म्हणते बरोबर आहे तुमचं, ती गौरी काहीही केल्या या घराच्या बाहेर गेलीच पाहिजे. आता ही अर्पिता चक्क त्या गौरीची बॅग घेते आणि भरायला लागते. शेखर तिला मदत करत असतो गौरीचे सगळे कपडे त्या बॅगमध्ये टाकण्यासाठी. अर्पिता गौरीचे कपडे भरतीये खरी बॅगमध्ये, पण बडबड पण करत असते गोड गोड बोलून, माझ्या दादाला फसवलं, काय कपडे लावले बघ व्यवस्थित, जसं काही स्वतःचं घरच आहे, बघतेच मी कशी कशी जात नाही ही. दादाने हट्ट केला तरी मी तिला घरात राहूच देणार नाहीये, फेकतेच तिची बॅग आता बाहेर. शेखर म्हणतो हो चल 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 लवकर. आता ही अर्पिता त्या गौरीची बॅग फेकणार, तेवढ्यात मॅडम येतात धावत धावत आणि म्हणतात ए नाही 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 बॅग कुठे नेते नाही. आता शेखर म्हणतो नाही मॅडम तुम्हाला कोण बाहेर काढणार त्या गौरीला, पण मॅडम मात्र गौरीच्या बॅगला हात सुद्धा लावू देत नाही आणि म्हणतात नाही 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 ए नाही चल जा. आता एक वेळ अशी येते की मॅडम पटकन पडतात त्या गादीवरती, पण तरीसुद्धा मॅडम काही ती बॅग सोडायला तयार नाही बाबा. त्या म्हणतात नाही 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 जायचं, नाही नाही देणार मी बॅग, अशा आरडाओरडा करत असतात. अर्पिता चिडते आणि म्हणते काय हो मॅडम दरवेळेला अशी करत असता तुम्ही, तुमच्यामुळे त्या पोरीला घरात घ्यावं लागलं माप ओलांडून, तुमच्यामुळे ते पूजेला बसले, का असं करताय तुम्ही, आल्यापासून घरात गोष्टी बिघडल्यात तुम्हाला कळत नाहीये का. आता ही अर्पिता बॅग खेचणार, तेवढ्यात मॅडम खूप जोरात किंचाळतात आणि अर्पिता घाबरून निघून जाते तिथून. आता शेखर पुन्हा ती बॅग असं हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता या मॅडम त्यांना दोघांनाही हकलवतात लिटरली आणि म्हणतात नाही तनू नाही जाणार इथून, आणि शेखरकडे असं दातोट खाऊन बघतायत. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग बघायला. आवडला असल्यास लाईक करूनच टाका तुम्ही सुद्धा. तर आता पुढे आपण बघतोय डोसा म्हणतोय गौरी तू सांग ना कसे आहेत तुझ्या घरचे, तुझी सासू वगैरे. तर मॅडम अशा बॅग धरून बसलेल्या असतात बरं का प्रेक्षकांनो, त्या काही गौरीची बॅग सोडे ना. तर आता गौरी या दोषाला म्हणते काय रे तुला काय एवढा इंटरेस्ट आहे माझ्या सासूमध्ये. डोसा म्हणतो अगं तसं नाही ग, आजकालच्या सासा कशा डेंजर असतात ना, मालिकेत टीव्हीत दाखवतात ना, तुझी सासू कशी आहे. गौरी म्हणते नाही रे
खूप चांगली आहे माझी सासू, त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. मला असं वाटतं की मीच त्यांना समजून घ्यायला कमी पडते. डोसा म्हणतो, थोडक्यात काय तुझ्या घरी सासू सुनेचा ड्रामा नाहीये तर? आता ही गौरी म्हणते अजिबात नाहीये. मग आता हा डोसा म्हणतो, अगं तो नवीन आलेला शेफ आहे ना, त्याचं आणि अण्णाचं बिलकुल पटत नाही. आणि इथे आहे ना आपल्या इथे सासू सुनेचा ड्रामा. गौरी म्हणते, काय सांगतोयस तू डोशा? आता तेवढ्यात आतमध्ये जोरात भांडा आपटलेला आवाज आलाय कॅन्टीनमध्ये. आता हा डोसा म्हणतो, ते बघ गौरी, कोणी त्या नवीन सुनेने जोरात भांडा आपटलेलं दिसतंय. थांब, मी आतमध्ये जाऊन बघतो. हा डोसा आता कॅन्टीनच्या किचनमध्ये निघून गेलाय. तर आता गौरी तिथून जात असते तेव्हा तिथे निनाद सर येतात आणि म्हणतात, हाय गौरी. गौरी म्हणते, सर मी इथून जातच होते. आता हे निनाद सर म्हणतात, अगं गौरी तुला हाय केलं मी, कशी आहेस? गौरी म्हणते, हो सर मी मजेत आहे. आता हे निनाद सर म्हणतात, बस ना इथे, चहा घेऊयात आपण, बस. आता निनाद सरांनी तिथे बसवलंय गौरीला आणि आता ते म्हणतात, कशी आहेस, कसं चाललंय तुझं नवीन आयुष्य? त्यावर गौरी म्हणते, हो छान चाललंय ना. निनाद सर म्हणतात, बाकी तू एक बरं केलंस ना गौरी, परत कॉलेज जॉईन केलंस. अगं परवाच अभिमन्यू सरांचं आणि माझं बोलणं झालं गं. म्हणजे गौरीसारख्या हुशार मुलीचं शिक्षण अर्धवट राहिलं हे आम्हाला बरं नाही वाटत आहे. तुझं 2-4 दिवसाचं गृहपाठ बुडला असेल ना? त्यावर गौरी म्हणते, हो ना सर, पण मी नोट्स घेते कोणाकोणाकडनं, मी कव्हर करायचा प्रयत्न करते. त्यावर निनाद सर म्हणतात, कशाला, घरीच सांग ना त्याला शिकवायला. आता गौरी सहज म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, मलाही असं वाटतंय की क्लासमध्येच जाऊन बसावं सरळ, पण त्यांनी परवानगी दिली पाहिजे ना. निनाद सर म्हणतात, कोणी ग? गौरी एकदम बोलता बोलता थांबते आता. मग निनाद सर म्हणतात, अभिला ना. आता गौरी म्हणते, काय 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 बोलताय सर तुम्ही? निनाद सर म्हणतात की हे बघ, अभिने मला सगळं काही सांगितलंय. आता ही गौरी म्हणते, कोणी? गौरी आता तिथून निघून जात असते तेव्हा निनाद सर तिला म्हणतात, थांब गौरी, मला सगळं काही कळलंय, मला अभिने सगळं सांगितलंय. गौरी म्हणते, हे बघा सर, जे काही झालंय त्यात आम्ही दोघांनी मुद्दाम काहीही केलेलं नाहीये, तुम्ही या सगळ्यामध्ये प्लीज सरांना दोष देऊ नका. त्यावरती आता निनाद सर म्हणतात, हे बघ गौरी, मला तू काहीही एक्सप्लेन करू नकोस, तू सज्ञान आहेस, कायद्याने यावर आक्षेप कोणी घेणार नाहीये. असं काही नसताना तू कशाला एवढा विचार करतेयस? अगं कर्मधर्म संयोगाने तुम्ही दोघंही जण भेटलात, तुमचं लग्नही झालंय. आता फक्त एक रिक्वेस्ट करायची होती ग तुला, करू का रिक्वेस्ट? गौरी म्हणते, काय सर? निनाद सर म्हणतात, माझा मित्र आहे ना, तो खूप दुखावला गेलाय ग, तो खूप एकटा आहे. माझ्या मित्राला ना या सगळ्यातून बाहेर काढ ग. गौरी, तूच हे करू शकतेस आणि आयुष्यभर त्याची साथ कधीही सोडू नकोस हं गौरी. आता असं बोलून ते गौरीच्या डोक्यावर हात ठेवतात. प्रेक्षकांनो, खूप छान वाटलं मला हा प्रसंग बघताना, म्हणजे खूपच भारी वाटलं. निनाद सर हे माझे फेवरेट कॅरेक्टर आहेत या मालिकेतले. तर आता प्रेक्षकांनो, असं बोलून निनाद सर तिथून निघून जातात. पण आता गौरी मनातल्या मनात नाही तर मोठ्यानेच बोलते की नाही निनाद सर, मी अभिमन्यू सरांची साथ कधीही सोडून जाणार नाहीये. तर पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की गौरीचे बाबा दाराच्या बाहेर उभे असतात गौरीची वाट बघत, कारण त्यांनी गौरीला मांडव परतनीसाठी बोलवलंय ना. तर आता ते गौरीची वाट बघत असतात. तेवढ्यात तिथे मन्या येतो. आता गौरीचे बाबा म्हणतात, काय रे, कुठे चाललायस मन्या? मन्या म्हणतो, बाहेर चाललोय. तुम्ही काय करताय इथे काका? त्यावर ते म्हणतात, अरे गौरीची आणि त्यांची वाट बघतोय. मग आता मन्या म्हणतो, काकांची म्हणजे भाऊजींची का? मला पण त्यांची वाट बघायची आहे, कारण मला त्यांची चप्पल लपवायची आहे ना. गौरीचे बाबा म्हणतात, काय चप्पल लपवायची आहे? ते काय तुझे मित्र आहेत का? त्यावर मन्या म्हणतो, मित्राचे नाही हो, भाऊजीचे बूट लपवायचे असतात आणि पैसे घ्यायचे असतात, म्हणून म्हणतो तुम्हाला पिक्चर बघत जा जरा. आता गौरीचे बाबा म्हणतात, अरे गधड्या, जा जरा नाक्यावर जाऊन बघ गौरी आली आहे का ते. तर आता हा पळतो तिकडे मन्या. असो, पण आता ह्या गौरीच्या आई आतमध्ये आवाज देतात तिच्या बाबांना आणि आता म्हणतात, काय हो, गौरी आली का? गौरीचे बाबा म्हणतात, नाही ग अजून माधवी, का, काय झालं? मग आता ही गौरीची आई म्हणते, हे बघा, आज मी जे काही बोलेल ना, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आणि मी जे बोलेल ते चुपचाप ऐकून घ्या. त्यावरती आता गौरीचे बाबा म्हणतात, हे बघ, तू काही बोलू नकोस त्यांना, अगं उगाच पराचा कावळा करू नकोस. आता त्या गौरीची आई म्हणते, पराचा कावळा मी करते? अहो, कावळा तर तो आहे माणूस, डोमकावळा कुठला, त्याने आपल्या गौरीसोबत लग्न केलं, इतके दिवस वाईट नजर होती त्याची आपल्या गौरीवर. आता हे म्हणजे गौरीचे बाबा म्हणतात, अगं काय बोलतेस माधवी, असं काहीही त्यांच्या मनात नव्हतं ग, अगं जावई येते आपले आणि अरे तुरे काय करतेस त्यांना. त्यावरती ही गौरीची आई म्हणते, मला काही त्याचं कौतुक सांगू नका,
त्या मास्तरने आपल्या पोरीला अशी काही दिशा दाखवली की फिरून फिरून आपली पोरगी बरोबर त्याच्या गळ्यात पडली आहे. आता या गौरीचे बाबा चिडतात आणि म्हणतात, माधवी काय बोलतेस तू? आता त्या म्हणतात की काय माधवी, किती खर्च झालाय लग्नाचा? आता लगेच काकू येऊन हवा देते यांच्या बोलण्याला आणि म्हणते, हो वहिनी, किती खर्च झालाय, तुम्ही बांगड्या पण मोडल्या, कसं आपण सगळं भरून काढणारे खर्च? गौरीचे बाबा म्हणतात की अगं असं काय बोलतेस ग शोभा, कुठला विषय कुठून नेतीयेस? त्यावर गौरीची आई म्हणते, बरोबर बोलतीये ती, लग्नाचा किती खर्च झालाय आपला, काहीही झालं तरी लग्नाचा खर्च मी काढणारच आहे त्या मास्तरकडनं, येऊ द्यात त्याला आता. आता या गौरीच्या आईने ठरवलंय बरं का, काहीही झालं तरी लग्नाच्या खर्चाचा विषय अभिमन्यू सरांकडे काढायचा. पण बघा प्रेक्षकांनो, कधीही असं राग निर्णय घेतले ना कुठलेही की आपणच खड्ड्यात पडतो, त्यामुळे दुसऱ्यांचं कधी ऐकत जाऊ नये. आता गौरीची आई कशी तोंडावर पडली आहे ते बघत राहा. अपमान झाला गौरीच्या आईचा तो वेगळाच, पण रिस्पेक्ट कमी झाला त्यांचा, म्हणजे आदर त्यांचा जरा कमीच झाला. बघा नेमकं काय घडलंय पुढे ते. आता हा मन्या येतो आणि म्हणतो, गौरीतया आली, गौरीतया आली. अभिमन्यू सरांचं स्वागत करतात गौरीचे बाबा, या ना, बसा ना सर प्लीज. आता हे अभिमन्यू सर तिथे बसलेत. आता मन्या म्हणतो, ए गौरीताई, तू गेल्यापासनं ना जरा वांदेच झालेत ग माझे गृहपाठाचे. आता ही गौरी आईला आधी विचारपूस करते, आई तू बरी आहेस ना, मजेत आहेस का? पण तिची आई काही तिच्याशी एकही शब्द बोललेली नाही आहे. तरी पण गौरीने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि मन्याशी गप्पा मारत बसते. काय रे मन्या, गृहपाठ केला का? मग मन्या म्हणतो की नाही ना, तू गेल्यापासून गृहपाठ केलाच नाहीये मी, तू मला असं तू पुढे काही बोलणार. तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, तू याला मदत करायचीस गृहपाठ करण्यासाठी? त्यावर गौरी म्हणते, नाही नाही, मदत म्हणून नाही काही सर, पण त्याला शिकवावं लागायचं ना गृहपाठाचं, आणि आता तसा मनाने अभ्यास करायसाठी त्याचा सगळा उजेड आहे. अभिमन्यू सर म्हणतात, ओ अच्छा असं होय. हां, आता लगेच हा मन्या म्हणतो, भाऊजी तुम्ही शिकवा ना मला. मग ही काकू म्हणते, बसा हं, मी जेवणाची ताटं घेते. पण गौरीची आई बोलत नाहीये ना गौरीशी, त्यामुळे या काकूला फार मजा येते. ती मनातल्या मनात विचार करते, असंच बोलू नका, अँग्री वुमन बनून राहा वहिनी, मज्जा येते. आणि मग आता गौरीला म्हणते, नाटकी तुम्ही बसा हं, मी तुमच्या जेवणाचं बघते. असं म्हणून ती किचनमध्ये निघून जाते. आता बघा हं, मन्या काय म्हणतो, ओ भाऊजी तुम्ही मला शाळेतला अभ्यास शिकवाल का? मग आता यांना प्रश्नच पडला अभिमन्यू सरांना, काय उत्तर द्यावं याला. आता ते थोडा विचार करतात आणि म्हणतात, हां शिकू शकेल मी तुला, पण त्याच्यासाठी वेगळं क्वालिफिकेशन लागतं ना. आता हा मन्या म्हणतो, काय लागतं म्हणजे काय? गौरी म्हणते, मन्या तू झोप ना, कशाला त्यांना छळतोयस, मला छळतो ते काय कमी झालंय का? मग आता हा मन्या म्हणतो की शाळेमध्ये विवेकानंदाचा एक धडा आहे रागाबद्दल, तो मला समजतच नाहीये. मग आता गौरीच्या आईला टॉन्ट मारण्यासाठी तिचे बाबा म्हणतात, अरे तो तर मोठ्या माणसांना सुद्धा समजत नाही धडा, तुला कसं समजणार? गौरीची आई लगेच तिच्या बाबांकडे बघायला लागते राग. असो, पण आता ही काकू गेली आहे घरामध्ये आणि वाट्या ताटं तांबे पेले घेतीये आणि विचार करतीये, जावयाचा पाहुणचार कमी नको पडायला, वाट्या कुठे गेल्यात? आणि आता एकत्र या गौरीची आई आली आहे स्वयंपाकघरामध्ये आणि आता एकत्र एका ठिकाणी वाट्या बघून चिडते ती आई तिची आणि म्हणते, हे काय ग शोभा, एकत्र एका ठिकाणी का वाट्या ठेवल्यास तू? त्यावर ही शोभा काकू म्हणते, अहो नाही हो, तसं काही नाही वहिनी, मी करते व्यवस्थित सगळं, पण तुमचा राग गेला वाटतं. असं काय बोलले सर तुमच्याशी? त्यावर गौरीची आई म्हणते, तो कोणत्या तोंडाने बोलणार आहे, जे काय बोलायचं ते मीच बोलणार आहे, होऊ देत जरा त्यांची जेवणा, बघतेच त्याला मी मास्तरला, सोडणार नाही मी त्याला. आता काकू म्हणते, बोला तुम्ही वहिनी, त्यांच्याशी बोलायलाच पाहिजे, मी आहे ना तुमच्यासोबत वहिनी, तुम्ही बोला हां त्यांच्याशी. गौरीची आई म्हणते, त्याला जर असं वाटत असेल की त्याने माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि मी शांत बसेल, तसं होणार नाहीये, मी गप्प बसणारच नाहीये. आता यात गौरीच्या आईने पूर्ण तयारी केली आहे बरं का या अभिमन्यू सरांचा अपमान करण्याची. पण आता बघा पुढे काय घडतंय ते. आता हे जेवायला बसलेले असतात, काकू त्यांना वाढत असते, चांगला बेत केलेला दिसतोय, पुरी, श्रीखंड, आम्रखंड वगैरे चटण्या वगैरे आहेतच बाजूला. तर आता ही काकू म्हणते, घ्या ना अभिमन्यू सर, लाजू नका हं, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. अभिमन्यू सर म्हणतात, नाही मी खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच लाजत नाही, तुम्ही काळजी करू नका माझी, मला सध्या काहीच नको आहे. आता बघा प्रेक्षकांनो, सगळे जेवायला बसलेले असताना काकू म्हणत असते, घ्या ना सर, अजून आग्रह करत असतात काकूबाई फार जेवायचा. मग आता हे अभिमन्यू सर म्हणतात, नाही खरंच मी लाजत नाही हो, पण आता बस झालं मला. मग आता गौरीचे बाबा म्हणतात, गौरीची आई आहे बरं का सुगरण, गौरीने पण तिचे काही गुण असे उचललेत. मग आता अभिमन्यू सरांना काहीतरी हवं असतं,
म्हणजे ते ताट उचलत असतात जेवण झाल्यावर. आता काकू म्हणते तुम्ही नका उचलू, राहू द्या हं. गौरी म्हणते अगं काकू असू दे, मी उचलेल. मग आता लगेच गौरीला ती आई म्हणते तिची काही गरज नाहीये, तू उचलू नकोस ताटं, पाहुणे आमच्या घरात ताटं उचलत नाही. आता असं बोलल्यानंतर या गौरीला जरा कसं तरीच होतं, पण आईचा मान ठेवलाय तिने आणि बाहेर जाऊन हात धुतले. गौरीला जरा कानकोंड होत असतं. अभिमन्यू सर म्हणतात तुमच्या मनात जे काही आहे ते बोला. आता ही गौरीची आई म्हणते तुमच्याजवळ मन हलकं करून काय मिळणार आहे मला, कर्जाचा एवढा बोजा झाला आहे आमच्यावर. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात तुम्ही बोललात की तुम्हाला मोकळं वाटेल ना. आता ही आई म्हणते या गौरीची हो, कर्जाचा आम्हाला खूप बोजा झालेला आहे, तुम्हाला कळत कसं नाही आहे, एवढे पैसे आम्ही कुठून आणायचे, आम्हाला ऑलरेडी खूप कर्ज झालेलं आहे. अभिमन्यू सरांच्या लक्षात येतं आहे की यांना काहीतरी बोलायचं आहे. ते म्हणतात बोलू द्यात त्यांना, मनमोकळेपणाने बोलू द्या. आता ह्या म्हणतात नाही म्हणजे योग्य ठिकाणी आमची गौरी पडली असती ना तर आम्ही हे लग्न स्वीकारलं पण असतं, पण आता काय एवढा खर्च केला वाटेल तसा, आणि तिचं लग्न कोणाशी झालं तर म्हणे तुमच्याशी. मी तर माझ्या सोन्याच्या बांगड्या सुद्धा विकल्यात लग्नामध्ये. काहीच्या काही बिचारी आई बोलतीये गौरीची, गौरीला काहीतरी आपलं सेफ ठेवण्यासाठी आपलं तिची आई वाटेल ते बोलू लागली आहे. आता मात्र गौरी म्हणते आई अगं काय बोलतेस तू, हे काय माझे सर नाही आहेत फक्त. आता तू म्हणजे तुला कळत नाही आहे का आई, तू घरी बोलवून त्यांचा अपमान करतेस. त्यावरती या गौरीची आई म्हणते तू काय मंत्रबिंत्र फिरवलाय का ग तुझ्या डोक्यावर, इथे तुझ्या आई वडिलांच्या कपड्यांना थिगड लावायची वेळ आली आहे आणि तुला या मास्तरच्या कळते का तुझं तुला गौरी. अगं एकतर लग्नाचा एवढा खर्च झाला, मी बांगड्या विकल्या त्या वेगळ्या, आणि तू आता काय बोलतेस, या माणसाची काय बाजू घेतेस तू. आता मात्र त्या म्हणतात की खूप खर्च झाला. आता हे वाक्य त्या दोनदा तीनदा रिपीट करतात. अभिमन्यू सर म्हणतात किती खर्च झालाय लग्नाचा. मग आता तिची आई म्हणते 5 लाख रुपये. अगदी न घाबरता त्यांनी डायरेक्ट आकडा सांगितलाय. गौरी आता तिच्या आईचं हे रूप म्हणजे चकितच झाली आहे की तिच्या आईचं असं काही रूप आहे. तेव्हा आता हे अभिमन्यू सर म्हणतात ठीक आहे, तुमचा खर्च मी तुम्हाला 2 दिवसाच्या आत आता पुढे काही बोलणार हे. तेव्हा ही गौरी म्हणते आई काय बोलतेस तू, कळतंय का तुला. सर 1 मिनिट थांबा जरा. अभिमन्यू सर माझी आई हे बोलतच नाहीये, म्हणजे मला असं वाटतंय की मी या घरामध्ये आले तेव्हा माझी आई राग लोभ सगळं सोडून इथे उभी आहे, पण तसं नाहीये ते. तुला लग्नाच्या खर्चाची भरपाई हवी आई. अगं काय बोलतेस तू, तुला कळतंय का. ठीक आहे, पण मी तुला लग्नाच्या सगळ्या पैशाची भरपाई देईल. म्हणजे मी आत्ता या घरामध्ये जे अन्न खाल्लंय ना, त्या खाल्लेल्या अन्नाची मी शपथ घेऊन सांगते की तुझं जे जे पैशाचं नुकसान झालंय ते सगळं मी भरेल. त्या अन्नाची शपथ घेऊन मी सांगतेय की मी तुझी पायी फेडून टाकणारे आई, तेही माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने. असं बोलल्यानंतर तिच्या आईला नवलच वाटते की अरे देवा आपण हे काय करून गेलो. प्रेक्षकांनो गौरीच्या आईने असं लग्नाचा खर्च मागणं कितपत तुम्हाला योग्य वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग हा असा होता, काही चुकलं माकलं असेल तर माफ करा प्रेक्षकांनो. तर आता आपण बघतोय इथेच हा भाग त्यांनी पूर्ण केला आणि पुढच्या भागामध्ये गौरी अभिमन्यू सरांना अगदी रोमॅन्टिक होऊन उठणं लावत असते. पण आता तेवढ्यात तिथे रागिणी पोहोचली आहे आणि आता या गौरीला बघून ती जरा संतापते आणि काय काय तमाशा करते ते उद्या बघणं जास्ती इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही खूप प्रेक्षक चॅनलला सबस्क्राईब न करता बघतात, असं करू नका प्रेक्षकांनो. चॅनल सबस्क्राईब करा आणि तू भेटशी नव्याने या मालिकेचे डेली रिव्ह्यूज एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या भागामध्ये रागिणीचा जबरदस्त तमाशा बघायला आपल्याला मिळणार आहे. मालिका आता छान पीक पॉईंटवर आली आहे हे मात्र खरं आहे. तर भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा. तोपर्यंत